शेठ, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो. नमस्कार. आज गाजा रायगड मध्ये आपल्या खास अतिथी आलेले आहेत, ते म्हणजे सर्वांचे लाडके प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम. ही मुलाखत जी आज आपण घेत आहोत, तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तच आपण तर मुलाखत घेत आहोत. तर सेठ, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. तर हरिओम शेठची ओळख देणं शब्दात सांगता येणार नाही, अशी व्यक्तिमत्व आहे. राजकारण, समाजकारण, व्यापार, उद्योग सर्व क्षेत्रात म्हणजे एक प्रकारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. आणि तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकायचं आहे ते एवढ्या क्षेत्रात कसं काय ताळमेळ जमवतात. तर सेठ, पहिल्यांदा आपण तुमच्या अगदी बाळपणापासून करू. तुमचा जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक स्थिती कशी होती? माझा जन्म डोलवी या गावी झाले. कौटुंबिक स्थिती सांगायचं म्हणलं तर मला पहिला धक्का बसला की मी जन्माला आल्यानंतर किमान 2 ते 2.5 वर्षात माझी आई गमावली. त्याचा दुःख होताच, परंतु त्या दरम्यान मला असं वाटतं आमची काकू पण गमावली. वडील आणि काका एकत्र आजपर्यंत होते, परंतु दुःख जेवढा झाला त्याच्यापेक्षा आनंद पण तेवढाच झाला की त्याच्या बदल्यात मला काकू पण चांगली मिळाली आणि आई पण मिळाली. त्याचबरोबर मला वहिनी पण आईप्रमाणेच मिळाली. आजपर्यंत आम्ही 5 भाऊ, म्हणजे काकाचे 2 आणि आम्ही 3. पण काही एक 4-5 वर्ष 7-8 वर्षाच्या अगोदर आम्ही विभक्त झालो, काका आणि आम्ही. डोलवीचा प्रवास 8वी-10वी पर्यंत होता. नंतर आम्ही वडखल इथे आलो. राईस मिल होती, वडिलांचा शेती व्यवसाय वगैरे होता. शिक्षण कमी पडल्यामुळे व्यवसायात शिरलो. नाही, मग एक तुमचं घराण्याचा विचार केला तर मला वाटतं प्रत्येक घरातल्या व्यक्तीला तुम्हाला हरिओम बोललं जातं. ह्याच्या मागची कहाणी काय आहे नक्की? हा हरिओम शब्द प्रयोग आमच्या आजोबांपासून होता. आजोबा आमचे मालकरी संप्रदायात मधले होते, हापप्पा म्हणून. अद्यापपर्यंत उरण इथे त्यांच्या नावाचं सप्ताह वगैरे होतं आणि त्यांना पकडून आमचे काका सुद्धा मालकरी आहेत. वडिलांचा जमलं नाही, व्यापारीमध्ये दोन्ही पण होते, पण काकांनी आजोबांची आठवण म्हणून एक मच्छी त्यावेळेस सोडली, म्हणजे माझ्या माहितीच्या अगोदर. आणि आजोबांची शिकवण होती की हरिओम बोलला म्हणजे 4 वेदांचा उच्चार होतं, देवाचा नामस्मरण होतं. आता फोनवर सांगतात की हरिओम बोला, पण आमच्या आजोबांनी त्यावेळेला आमच्या वडिलांना सांगितलं होतं. आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये जिल्हा परिषदच्या वेळेला मी जेव्हा माझ्या मतदारसंघात जात असताना मला मतदारसंघ सुद्धा माहिती नव्हता. पण संजय दामले आमचा थोडा वाद झाल्यानंतर सुरेश शेठ सुद्धा आमचे झेडपी मेंबर होते, सभापती सुद्धा होते, परंतु काही कारणास्तव आमचं पटलं नाही. मग अनिल शेठनी वगैरे जोर लावला की तेव्हा मी जेमतेम माझं लग्न झाला होता की जावई तुम्ही जिल्हा परिषदमध्ये. जैन भाईंचा होरा होता की अनिल शेठनी राहावं आणि माझी काय कोणाला समाजात ओळखच नव्हती. परंतु मी जेव्हा वाशी विभागात आणि वडखल विभागात गेलो तेव्हा लोकांची मानसिकता बघितली. कारण जिल्हा परिषदमध्ये बऱ्यापैकी सत्ता होती, भरपूर वर्ष सत्ता होती शेतकरी कामगार पक्षाची, परंतु रोड, लाईट, रस्ते, पाणी वगैरे याच्या समस्यात गांजलेला खारेपाट म्हणजे माझा मतदारसंघ. तिथे शेतकरी कामगार नाव घेतलं तरी लोकांना चीड यायची की एवढे वर्ष राजकारण केलं तर आमच्या मूलभूत गरजा काय सोडवता आल्या नाही पक्षश्रेष्ठींना वगैरे. आपण प्रयत्न करू सांगत हरिओम बोलायचो मग शेवटला की जेणेकरून समोरचा शिवीगाळ करायचा बंद व्हायला लागला. 1-2 गावात मी तो प्रयोग केला. आजोबांची आठवण आली, वडिलांची, काकांची आठवण आली की याच्यात काहीतरी आवाजात दम आहे.
आणि मग लोकांना माझं नावच न कळता की हरिओम बोलल्या की प्रभाकर म्हात्रे नाव यायचा किंवा माझं नाव जिल्हा परिषदमध्ये निवडून आलं तोपर्यंत लोकांनाच माहिती नव्हता की हरिओमच यांचं नाव असेल. अशा पद्धतीत हरिओमचा नारा आजपर्यंत आम्ही ठेवत ठेवला. जिल्हा परिषदला जायच्या अगोदर तुम्ही काही काल ग्रामपंचायतचे उपसरपंच पण होतात. हो. तसं पाहिलं तर डोलवी ग्रामपंचायत भली मोठी, मग तिथं कसं काय जमवलं तुम्ही? माझं शिक्षण 10वी पर्यंत असल्या कारणानं मी एकदम थोडा नाराजच होतो, कारण की पुढं माझं आता कसं काय होईल. पण वडिलोपार्जित व्यापार असल्या कारणाने तेव्हा माझा मेडिकल स्टोअर होता वडखलला, राईस मिल होती, पोहा मिल होती आणि वडखल पेणला जेमतेम खत बियाणं चालू केलं होतं. पेढी सुद्धा टाकली होती. तर असा विचार आला की एक गावासाठी 2-5 वर्ष देऊ. उधारी लोक नेतात किंवा आपल्याबद्दल चांगली तोंडावर बोलतात दुकानात येऊन, की गावात गेल्यानंतर त्यांची मनस्थिती समजेल. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत लढण्याचा मानस केला. त्यावेळेला संजय दामलेने आम्ही एके पॅनेलला उभा होतो, म्हणजे त्याचा गट आणि माझा, आणि मला सर्वात जास्त मतदाक्याने गाववाल्यांनी निवडून दिलं. मी 2.5 ते 3 वर्ष ग्रामपंचायत उपसरपंच होतो, आदिवासी सरपंच पडल्या कारणानं. नंतर झेडपीचा योग आला. तो जो काम केलात तुम्ही ग्रामपंचायतचं उपसरपंच म्हणून काम केलात, तो पुढे तुम्हाला झेडपीला उपयोगी आला का? हो, 100%. कारण मी गावात एक 2-5 वर्षाच्या हिशोबातच गेलो होतो. संजय दामले साहेबांना मी सांगत होतो, की एक वर्ष मला द्या. एक जिल्हा परिषद ते मेंबर होते, सभापती होते. की एक हौस आहे. काका आमचे पडले होते माझ्या माहितीत घरात वगैरे. मग वडिलांची इच्छा होती की राजकारणात जायचंच नाही आपण पहिल्यापासून. वडील पण एक 5 वर्ष होते, पण त्यांना तो अनुभव कटू आला असेल. पण एक मित्रप्रेम हौस म्हणून मी गावात शिरलो. त्यानंतर असं वाटत होतं की राजकारणात व्यवस्थितरित्या आपण नाही जगू शकत किंवा राहू शकत. एक चॅलेंज म्हणून मी राहिलो. 1 वर्षात समजेल आपल्याला, नाहीतर आपण आलो दुकानात. परंतु तिथली जी आता आम्ही डोलवी, मूळ गाव डोलवी, तिथून वडखलला वास्तव्यासाठी आलो होतो. जायला रोड वगैरे नव्हता. JWच्या माध्यमातून अगोदर इस्पात होती समजा. कर येतोय, जातोय कुठं? आपण वडील आमचे गुरुप्रसाद मंडल अलिबाग पेठ याचे खजिनदार पद होते. गावकीचा पण फंड वगैरे सांभाळायचे. तर माझी पण वडिलांसोबत बऱ्यापैकी असायचो. शिक्षण नसल्या कारणानं व्यापारात असायचो. त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायचो की हिशोब कसा करायचा. त्यावेळेला मला तरी वाटते बोरीतले राष्ट्रवादीचे ते प्रमोदचे वडील, प्रमोद भाऊंचे, ते सुद्धा असायचे. नामदेव महाराज सुद्धा असायचे की ₹1 देवाचा किंवा आपल्या गावकीचा खाल्ला तर आपले ₹2 जातील हे लक्षात ठेवायचं. ती भावना माझ्या डोक्यात होतीच. परंतु कंपनीतून एवढा फंड येतोय, कर असतोय, विकास व्हायला पाहिजे, का होत नाही? एक त्याची सुद्धा मला एक इच्छा होती की कशाप्रकारे डोलवी पहिल्यापासून व्यापार माध्यमातच होती. दूध व्यवसाय असो, पेंड्याचा व्यवसाय असो. पण JW आल्यानंतर सोनेरी डोलवी कशी होईल? कशाप्रकारे सजवता येईल? हे एक स्वप्न घेऊन मी गावात गेलो होतो. परंतु गावात गेल्यानंतर समजलं की अडचणी काय असतात आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हा मला एक चांगलं वाटतंय की मला पण वाटलं नव्हतं की ज्यावेळेला आमच्या गावात वराती वगैरे यायच्या, आपल्या भाषेत सांगायचं तर मी समजा श्रीमंत आहे, परंतु मला रथ आणायचा आहे. पण आमच्या खालच्या पाड्यात, आमचे वार्ड 3 वरचा पाडामधला, गाडी जाऊ शकत नव्हती. मग त्या शेतकऱ्यांना विनवणी करून वगैरे, कार्लेकर काका असतील, पाटील बंधू होते, की बाबा समस्या तुमची काय आहे? तर शेठ एवढे वर्ष काय आम्हाला एवढा प्रेमात कोण विचारायला आलं नाही. मग आपण त्याच्याशी गोडी गुलाबीत बोलणी करून त्यांनी किमान 2-2, 3-3 फूट वाढवून रोड वगैरे दिला. पाण्याची व्यवस्था कंपनी प्रशासनाला विचारलं. मी निवडून आल्यानंतर कंपनी प्रशासन पवारसाहेब होते तेव्हा, शिर्के साहेब, की चहा घ्यायला या हरिओम. तर मी पहिला त्यांना लेटर दिला आणि शाब्दिक फोनवर सुद्धा सूचना केल्या की पहिलं तुम्ही आमच्या गावात चहा घ्यायला या.
कारण आमचा पहिला गाव तुम्ही बघा की JSWने किंवा JSWच्या अगोदर इस्पात कंपनी आम्हाला काय काय सुखसुविधा दिल्या त्या कार्यान्वित आहेत किंवा नाही. नंतर मग आम्ही तुमच्याकडे येऊ चहा घ्यायला. त्या अनुषंगाने कंपनीचं प्रशासन आलं, बघितलं की मग हरिओम गावासाठी काय पाहिजे. तर मूलभूत गरजा म्हणजे एक रोड द्या, की ग्रामपंचायत कार्यालय चांगलं द्या, सुसज्ज असं, आणि नोकर भरती, की त्यावेळेला नोकर भरती आजपर्यंत असंच चाललंय की कंपनीत नोकरी असेल तर पुढची पिढी चांगली जाईल. साहेबांना सांगा तर मला काय पपईची झाडं लावायची नाही, मला आंब्याची झाडं लावायची आहेत, की जेणेकरून 5-6 वर्षात पपईचं झाड मरून जाते. आंबा लागवड ही किमान 30-40 वर्ष राहते. शिर्के साहेब होते, हसायला लागले की माझ्या माहितीत पहिला सरपंच उपसरपंच भेटला असेल, काहीतरी कोणतरी गावासाठी मागतोय. पहिला ठेकेदार होतो माणूस, नंतर मग लोकांच्या फायद्यासाठी विचारपूस करत असतो. परंतु मी सांगितलं की मला देवाने किंवा आजोबांनी वडिलांनी भरपूर दिलंय, की मला एक मुलं जास्तीत जास्त माझ्या कारकिर्दीत लागतील, हा एक माझा एक मानस आहे. तेव्हा मी उपसरपंच असतावेळेस 3 वर्षाच्या कारकिर्दीत किमान 30-35 मुलं घेतली. जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो. आणि पाण्याच्या बऱ्यापैकी सुखसुविधा दिली, रस्ते बनवले. आणि मग त्याचा फरक मला नंतर जाणवला. पहिला दुःख व्हायचा की मी सोन्याची टेडी किंवा राईस मिल, खते बियाण्याचे व्यवसाय सोडून लोकांना सुधरवतोय किंवा मीच बिघडायला आलो इथे. परंतु मग गावात आलेल्या नवीन सुनबाई बोला किंवा नातेवाईक, जुनी डोलवी आणि नवीन डोलवी याचा फरक दिसायला लागला. आणि प्रत्येक गावातले नातेवाईक आपल्यात कसं 4 गावात 5 गावाच्या आसपास दिलेले असतात सुनबाई, म्हणजे मुली किंवा सुना. पण त्यांनी माझा जास्त ॲडव्हर्टाईज केलं की हरिओम एक मुलगा किंवा व्यक्ती चांगला आहे, की आमच्या गावासाठी एवढे वर्ष जास्त म्हणजे केलंय. त्या मागच्या पिढीने केलं नाही असं नाही, किंवा सरपंच उपसरपंच, पण हरिओमचे एक वेगळा प्रयोग आहे गाव सुधारवण्यासाठी किंवा काय. आणि एक मला एक चांगलं वाटतंय की माझ्या कारकिर्दीत माझ्यावर माहितीचा अधिकाराचं एक सुद्धा लेटर गाववाल्यांनी दिले नाही. हे गाववाल्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. म्हणजे उपसरपंचाचा फायदा पुढे मग तुम्ही तीच, मला वाटते सर्व हे तुमच्या मतदार. परंतु मला एक म्हणायचं आहे, साधारणतः तुम्ही जेव्हा झेडपीचे उमेदवार म्हणून जाहीर झालात, राजकारणाचा असा बलाढ्य असा तुमच्या पाठबळ काही नव्हता, परंतु राष्ट्रवादी आणि शेका पक्ष यांची युती होती त्यावेळेला. परंतु तुमच्या मतदारसंघात तुम्ही स्वतंत्र लढलात, तेव्हा असं नाही वाटलं की काय आपण आपले तिथं धोका निर्माण होईल असं? आता माझा तर विश्वासच बसत नव्हता की मी झेडपी मेंबर होईल, मी उपसरपंच पण होईल हे मला माहिती नव्हतं. पण धायरेश्वर महाराज ग्रामदैवत त्याच्या कृपा आशीर्वादाने म्हणा, किंवा आमचे सुरुवातीला मी गुरु प्रत्येक वेळेला बदलवतो असते. सुरुवातीला मी आमचे नरदास देवजी म्हात्र्या अण्णा म्हणून आम्ही बोलतो, की त्यांनी मला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला की जावई, म्हणजे मी त्यांचे चुलत जावई, पण मला ते जावई किंवा मुलाप्रमाणे मानतात, की घाबरू नको, आम्ही आहोत. त्यानंतर मी निवडून आल्यानंतर आता स्वर्गीय मोहनभाई पाटील तेव्हा आमदार होते किंवा नव्हते, परंतु आम्ही भेट घ्यायला गेलो. आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे पहिल्यापासून, आजोबांपासून. काँग्रेस आणि शेका पक्ष गावात जोरात चालायचा, नंतर शिवसेना आली. तेव्हा भाईंनी मला सांगितलं की 7-8 पंचायतीचा इलेक्शन झालं होतं, की डोलवीकरांना आम्हाला स्पेशल आत घेतले. मला अद्याप आठवते भाईंचे शब्द ते, की डोलवीकर इकडे बसा. आता तेच सोपे मी बघतोय, दादाही बदलवले ना. पण आनंद वाटते की मी निवडून आल्यावर या सोप्यांवर बसलो होतो, भाई तिथे बसले होते. भाईंनी बोलले, पोरांनो, तुम्हाला आमची गरज नाही लागणार, परंतु कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामं, म्हणजे पाण्याची सोय किंवा जास्तीत जास्त मुलं लावण्याचा प्रयत्न करा, भविष्यकाल उज्ज्वल आहे. आणि तेच मी अद्याप आठवते की भाईंनी जे शब्द आम्हाला 2-3 सांगितले होते, की त्यांचे विचारधारा सांगितले होते. डोलवीला वेगळी विचारधारा, दुसऱ्या गावाला, कारण डोलवी एक वेगळा इंडस्ट्रील असल्या कारणानं ते वेगळं होतं.
मग त्या अनुषंगाने मी 2-3 वर्ष काम केलं. 1-2 वेळेला भेटलं. नंतर भाई मला कधी भेटलेच नाही की ते आजारी पडले. पण तोच वारसा मी मग दादांकडे नेऊन पुढं चालवत ठेवला. जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो. नाही नाही, मला मी काय म्हणतोय, वाशी वडखल मतदारसंघात तुम्ही वेगळे लढलात. त्यावेळी स्वर्गीय शेठ म्हात्रे तुमच्या विरुद्ध लढले. त्यानंतर मला वाटते संजय जांभळे होते. अशी तिरंगी लढत होती तुमची. पण तसं बघितलं अविनाश तर म्हात्रे. संजय जांभळे ऑलरेडी तिथलेच मेंबर होते. जगन शेठचा चांगला दांडगात जनसंपर्क होता आणि तुम्ही शेका पक्ष म्हणून नौके होतात तिथं. मग त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे चक्रव्यूह कसा काय रचलात? सुरुवात कशा प्रकारे झाली, माझा लग्न म्हणजे काँग्रेस आणि शेका पक्ष, मी पहिली तिथे युती केली. म्हणून अनिल शेठ आणि आम्ही एकत्र आलो. अनिल शेठ आणि आम्ही एकत्र आल्यानंतर एक सोनाराला मी पैसे दिले होते आणि त्यांचे सुद्धा अडकले होते, आमचे सुद्धा अडकले होते. मग एकत्र आम्ही पेढी वगैरे घेतली होती. त्यानंतर मी त्यांचे पैसे वगैरे परत केले. मग मी थोडा सोनार आणि अनिल शेठला, भाईंचा प्रेम होता. अनिल शेठचे त्यावेळेला मला असं वाटतं वडील वारले होते. भाई चहा वाराला वगैरे गेले होते. तेव्हा भाई बोलत होते की अनिल म्हात्रे तुम्ही आता पुढं व्हा, मी तुम्हाला सर्व मदत करेल. पण संजय जांभळे साहेबांची, आणि मी साहेब बोलतो, काय काना राग येतो, काय काना आनंद वाटतो, कारण आमच्या गावातला तो पुढारी आहे. सुरेश शेठना पण सुरेश शेठच बोलतो, जांभळे साहेबांना जांभळे साहेब बोलतो. की अनिल शेठचा इच्छा नव्हती की अनिल शेठ आणि संजय जांभळेशी वाद होईल. परंतु काय वाद झाला होता मला पण माहिती नाही. हरिओम भाऊ जावई तुम्ही उभे राहता. मी प्रत्येक वेळेला सांगू की माझा विषय नाही, मी ग्रामपंचायत पुरता हौसेसाठी आलेलो आहे. नंतर संजय जांभळेचा थोडा वाद झाला शाब्दिक. नंतर थोडी ईर्ष्या आली की नाही आपण पण झेडपी मेंबर होऊया. सुरेश शेठ, संजय जांभळे नंतर आपण बघूया. तसं संजय जांभळे आणि आमचं एक कपात जेवढा अंतर आहे ना, एवढाच अंतर घरात आहे. त्याला 1-2 मी मेसेज दिले होते, निरोप पाठवले होते की आपण बसूया कुठेतरी. नाही नाही, मला उभं राहायचं, हरिओमला पाडायचं आहे, असं तसं. आणि नंतर मग दादांकडे गेलो. दादांकडे गेल्यानंतर आपल्याला काय एवढा मोठा राजकारण माहिती नव्हतं. 5 जिल्हा परिषद हे होते. परंतु ह्या सीटसाठी तटकरे साहेबांनी 8 तास दिला होता की मला पेनमधून एक पाहिजे. पण काय बोलणी कशी मला काय माहिती नव्हती. मग मला दादांकडून निरोप आला होता, मला तरी वाटतंय थोडी चूकभूल होऊ शकते, की हरिओम भाऊ तुम्ही असं करा, तुम्ही आता घड्याळ बांधा, तुम्ही माणसं माझीच, माणूस माझाच. परंतु तटकरे साहेबांची सुद्धा इच्छा आहे की एक मला हरिओम कोण, मला ते नव्हते माहिती, त्यांना मी नव्हतं माहिती, की माझ्या नावावर लढायला सांगा. तर म्हणालो आता एवढं वडिलोपार्जित आहे आणि स्वार्थासाठी पक्ष बदलवत नाही, लोकांसाठी बदलवतो विषय वेगळा. त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होता. हो नाही करता आले. जैन भाई आले. जैन भाई जगन म्हात्रे शेठला सांगितलं की नको उभा राहू, थांब जरा येते. ते पण ईर्षेला पेटले होते की मला व्हायचं आहे जिल्हा परिषद मेंबर, माझी एवढी मतं आहेत, आम्हाला एक सीट सोडणार होता. आणि मग त्याच्या एक हप्ताभर अगोदर पार्टी कार्यालयामध्ये मीटिंग होती की इच्छुक उमेदवारांची नावं द्या, हे ते. तिथं दादांची पण थोडी, दादा शेवटी भाईंच्या पुढे जाऊ शकत नव्हते. दादाने पण सांगितलं की तुम्ही असं करा हरिओम भाऊ, मग अलिबागला आपल्याला जैन भाईंना भेटायला जावं लागेल. त्यावेळेला डोलवीतले वडखलचे अभिनंदन भाई आणि माझी 10 म्हणजे नवनाथच मी समजतो, एक 10वा समजा वडखलचा, की जयप्रकाश काका आणि प्रमोद भाऊ. आता जे जिवंत आहेत त्यांची मी नावं नाही घेत, कारण नावं भरपूर 1-2 चुकलं तर नाराज होतील. प्रफुल्ल भाऊ असतील, संदेश भाई असेल, ठाकूर भाऊ बोरजाचे असेल, किंवा आपले ठाकूर बेड्यातले भाऊ असतील, नंदू भाऊ असतील, योगेश शेठ, प्रभाकर शेठ, श्रीराम असेल, शंकर शेठ असतील, मसदचे भाऊ, केडी शेठ, असे भरपूर. घोषणावली मामा म्हणजे माझा ब्रँड ॲम्बेसेडर होता नार्वेलचा, की त्याचे घोषणात पण आवाज एवढा होता की स्फूर्ती यायची. परंतु निवडून यायच्या अगोदरचा विषय काय असतं की तिकीट मिळणं महत्त्वाचं होतं.
मग या लोकांनी सर्वांनी भाईंकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि टायमिंग घेतला. त्याच दिवशी संध्याकाळी दादा सुद्धा सोबत आले. हरिओम तू लढणार काय हे ते बोल हो, एवढी लोक असली तर मी उभा राहू शकते. तेव्हा मला आर्थिक परिस्थिती पण माहिती नव्हती किती खर्च असतो काय, एक हाऊस म्हणून राहिलं होतं. मग भाईंनी सुद्धा विचार केला की मी थोडा थोडा जायचो शेका पक्षात, पण काँग्रेसवाले, कारण शिवसेनेला सीट मिळाली, काँग्रेस पक्ष थोडा बाजूला राहिलं आणि माझा नाता धर्माई शेठची घरात असल्या कारणात त्याचा सुद्धा मला फरक पडला. संजय दामले भारतीय जनता पार्टीमधून उभे राहिले होते, राष्ट्रीयवादीमधून जगन शेठ म्हात्रे राहिले होते, अविनाश म्हात्रे शिवसेना काँग्रेस. त्याला पण वाटणं साहजिकच होतं की 11,000 त्यावेळेला त्यांची मतं होती हो. आणि आमची 4,000. दादानी पण एक दोघांची समज काढली की अरे हरिओम उभा राहतोय, हरिओम भाऊ उभे राहतात, पण त्यांची डेअरिंग पण बघा, 11,000च्या समोर 4,000चा मतधक्की असून सुद्धा ते डेअरिंग करतात. माझा लक्ष होता की आमच्या गावातले वादा मुलं, आणि मग वाद विकोपालाच गेला. माझी मीठ सीट भरली, जगन म्हात्रे शेठनी जगन म्हात्रेंची भरली आणि एकच ध्येय ठेवला की संजय दामलेनं माझी पैलवानगिरी. अविनाश आणि माझं शेवटच्या क्षणापर्यंत काय वाजला नाही. निवडून आल्यानंतर पण आमचा वादच नव्हता, जगन म्हात्रेंशी पण नव्हता. परंतु अशा पद्धतीत मला ही तिकीट मिळाली समजा, ते बी फॉर्म शेतकरी कामगार पक्षाचा. आणि मग लढाई चालू झाल्यानंतर सर्वांनी मदत केलीच, परंतु गावी जाताले की पाण्याची टंचाई वगैरे हे ते, तेव्हा मग मी हरिओमचा नारा ठेवला, तो आजपर्यंत हरिओम असतात. तुम्ही निवडणूक लढलात, निवडून आलात. संजय दामलेंना मला वाटतं 3ऱ्या नंबरवर काहीतरी मतं मिळाली होती. एक बघितलं तर सतत, म्हणजे मागे जर आपण एक 10-15 वर्ष मागे गेलो, सुरेश शेठ, त्यानंतर सुरेश शेठची मिसेस, संजय दामले, पुन्हा संजय दामलेची मिसेस, आता हरिओम, व पुढे हरिओम आणि हरिओमची मिसेस असेल का? नाही, तेवढा मोठा मी स्वप्न बघत नाही हो. एक तर महिला मिळाली तर महिला, नाही तर मग पुरुष. 2-2 सीटा अडकवून पक्ष हिताचे पण बद्दल तो हानिकारक असू शकतोय. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा पुढारपण कमी करत आणि पुढारी पण भेटत नसते, त्यामुळे त्या 2-2 सीटा मिळाल्या असा माझा अंदाज आहे. पण आता 2 सीट ह्या पक्षात तर देणारच नाही, अगोदर सुद्धा मिळाल्या नसत्या. आणि मी ते स्वप्न बघत नाही, कारण व्यवसाय आणि घर आणि राजकारण हे तिन्ही गोष्टी जर दोन्ही मंडळी एकत्र जाऊन जर राजकारणात बसलो तर मग व्यवसायाकडे दुर्लक्ष होईल, घराकडे दुर्लक्ष होईल. म्हणून मी एकाच सीटच्या भानगडीत असतो राहणार, असं माझा आजपर्यंत मानस आहे. आणखी एक त्याच मतदारसंघाचा इतिहास आहे. पहिल्या वेळेला निवडून येणार, दुसऱ्या वेळेला निवडून आल्यावर सभापती होणार. मग तुम्हाला सभापती व्हायची इच्छा आहे का? माझी पहिल्या वेळेला इच्छा होती. इच्छा म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी, कारण मला तिकीटच मिळत नव्हता. तेव्हा मी खासदार साहेबांना, आपल्या देशील दादांना सांगितलं होतं की मला कुठल्याही प्रकारची खुर्ची पदाची आशा नाही, मला एक फक्त तिकीट द्या, आणि तो पण शेतकरी कामगार पक्ष. त्याच्यामुळे मी कधीच दादांवर फोर्स नाही केला की मला सभापतीपद पाहिजे. मधल्या काळात पिंट्या शेठला डबल दिलं, पण माझा दादांच्या नेतृत्वावर विश्वास होता, दादांना आज उद्या कधीतरी आठवण येईल. आणि पहिल्यांदाच सभापतीपद घेऊन आपल्याला त्यातला पण नसता माहिती होईल, रायगड जिल्ह्याचा नेतृत्व स्वीकारणं मला डोईजड झालं असतं. म्हणून मी कोणी पण सांगू द्या, फक्त तुमच्या आमच्याकडं हसत बोलतो की 6 महिने तरी द्यायला पाहिजे होते, की माझे जे मित्रपरिवार, सोनार मंडळी आहे किंवा माझ्या गावातले, हरिओम तुला सभापती बघायचा. मी दादांशी 1-2दा चर्चा केली की माझ्या मतदारसंघात वाशी विभागात मोरेश्वर मुकल साहेब असतील, सुरेश शेठ असतील, संजय दामले असतील, तिन्ही सभापती झाले. नाही, त्याच्या अगोदर मला वाटतं नागाजी शेठ पण होते. ते सभापती झाले का नाही माहिती नाही. सभापती होते मला वाटतं. तर नक्की मला पण आहे. मग मी 35 वर्षात आलो. मी तुमच्यावर रागात नाही दादांना, म्हणून भाईंवर मी रागात आहे की अरे हरिओमला ते 35 वर्षात आलं, 35 वर्षात रोज कॅसेट लावतात, तर 3.5 महिन्याचा का नाही होय ते सभापती बनव, तर मला आणखी पक्षासाठी हौस वाटली असते. 35 वर्षात ही वाशी विभागातली आपली सीट साहेब लागली, पण शब्दाला मी पाळतो 90%.
गोडी गुलाबीत बोलतो, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा शब्द सोडून मी वागत नाही. त्याच्यामुळे मी कधी फोर्स केला नाही की मला सभापतीपद पाहिजे, सीट पाहिजे. एक सीटसाठी एक आपुलकी दादाने दिली आणि त्यांच्यामुळं म्हणजे पक्षामुळं जयंतभाईची पण त्याच्यात कृपादृष्टी होती. त्याच्यामुळं मी मेंबर झालो, की न भूतो न भविष्यत, की माझ्या स्वप्नात पण नव्हता की मी झेडपी मेंबर होईल. म्हणून मी कधी पक्षाकडे असं मागणी केलं नाही कुठे. जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून रायगडमध्ये आपण पेणचा मी म्हणणार नाही, रायगडमध्ये एक हुशार आणि गोड माणूस, चालाक माणूस म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. कारण तुम्ही एक व्यापारी आहात आणि तो सुद्धा सोन्याचे व्यापारी. त्यामुळे आता येणारी निवडणूक या दृष्टीने काय तुमचं चक्रव्यूह चालू आहेत? मी जोपर्यंत शेतकरी कामगार पक्षात होतो तर मी बालपण म्हणून हे करायचं, पण आता मी प्रौढ गटात गेलेलो आहे. त्याच्यामुळं माझं कसं आहे की आता पक्षश्रेष्ठीच ठरवेल ते. पक्षाच्या विरोधात कुठलीही मी मागच्या 5 वर्षात बघितलं तर हे वेगळं काम केलं नाही. मागणं कधी मी काम केलंच नाही. आर्थिक बल असो नसो, जो पक्ष काम देईल तो, जो पक्ष ठरवेल ती दिशा. आता सुद्धा मी भारतीय जनता पार्टीत आहे. एक मिनिट थांबवतो मी. शेतकरी कामगार पक्ष आणि आता तुम्ही भारतीय जनता पक्षात, ह्या दोघांचे काम करण्याची पद्धत काय वेगळी वाटते तुम्हाला? शेतकरी कामगार पक्ष म्हणजे मी अधूनमधून तुम्हाला सुद्धा सांगलं की मराठी शाळा ही तर सीमित शिक्षण 8वी 9वी 10वी जास्तीत जास्त, आणि भारतीय जनता पार्टी हे MBBS पर्यंत जाणारी शिक्षण संस्था. ह्याच्यात हा फरक आहे. दादांना पण सांगायचं की बघा दादा, तुम्ही वडिलांचा वारसा चालवता, आम्ही वडिलांचा वारसा चालवतो, परंतु तुमची कॅटेगरी आहे की तुम्हाला मोठा शिक्षणदार व्हायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे. ह्या कॉलेजला हा शिक्षण मिळणारच नाही. इथं वाया घालवण्यापेक्षा वेळ दिवस आपण BJP मध्ये जाऊया की लोकांची समस्या काय आहे की आम्हाला मूलभूत गरजा देत नाही. तुम्ही 20-20, 30-30 वर्ष आहात. दोष तुमचा नाही, तुमच्यावर लोकांचा प्रेम आहे, निवडून येता, लोक मंत्री होतात, पडतात, हे करतात. परंतु आता काय, आणि समाजप्रेम पण बघा, 2 समाज वेगवेगळे असताना सुद्धा तुम्हाला येतात. तर तुम्ही येत नसलं तर मी शेवटी, माझी अशी बोंब झाली होती, अफवा पसरली होती की हरिओम येत नाहीत. परंतु शेवटच्या क्षणाला मी दादांना उलट दम दिला की दादा तुम्ही नसेल येत तर मी जातो BJP. म्हणजे धैर्यशील पाटलांबद्दल बोललं जातं की धैर्यशील पाटील हे कार्यकर्त्यांच्या फोर्सने भाजपमध्ये गेले, हे खरं आहे? हे खरं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांची समस्या ते जाणून घेतली की शेतकरी कामगार पक्ष खराब नाही, वाईट नाही. मला आता पंडित शेठ आल्यानंतर 1-2 जण असेच बोलले की पंडित शेठांना पण मी मानतो की आधी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा तसाच आहे गेटवर. पण मला आनंद वाटला की आपण ज्या पक्षात वाढलो, आपण एवढे पण गहाण पडायला नाही पाहिजे की पार्टी बदललो की झेंडा पण बदलवायला पाहिजे. काही काही शिवसेना सोडली पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो अद्याप आहे. त्या प्रकारे पक्षाने पण असा फोर्स नाही करायला पाहिजे की भले माझ्या पक्षात आला ते जुन्या सगळ्या आठवणी पुसून टाक. आपला पाया त्याने बनवलाय, रचलाय. तर झेंडा असला म्हणून पार्टी बदलली म्हणून झेंडा बदलायला पाहिजे अशी काय भूमिका ठेवायला नाही पाहिजे. एक पंडित शेठ पाटलांचं मला ते एक बरं वाटलं की पार्टी मी बदलली, मला पुढं व्हायचंय, लोकसेवा करायची आहे, पण झेंडा तो पण ठेवला आणि हा पण ठेवला. जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो. व्यवसायामध्ये कसे काय घुसला? सोन्याचा व्यवसाय म्हणजे अनिल शेठची कृपा पुण्य म्हणावं लागेल. कारण मी 8वी पासून व्यवसायात शिरलो. मामाकडे जायचो, आई नसल्या कारणाला. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी, बोरीला आमचा मामा, मग मामा न्यायला वगैरे यायचे, आई नसल्या कारणाने. आणि मामाला मुलगा नव्हता, नंतर मुलं झाली समजा. मग तिकडं असल्यानंतर अर्धा वेळ तिकडं जायचा. मे महिन्यातला 15 दिवस काय 8 दिवस, दिवाळीत 8 दिवस जायचे.
आणि थोडी थोडी मग जशी मारवाडी समाजात आता शिकवण आहे त्या प्रकारे वडिलांनी राईस मिलमध्ये वगैरे न्यायचे मला. थोडा वेळ बस किंवा बघायचं. मग 8वी 9वी 10वी राईस मिलमध्ये हे केलं. त्यानंतर मेडिकल स्टोअर टाकले. वडील सुद्धा ॲडव्हान्समध्ये चालायचे. शिक्षण तेव्हा 7वी होते. शिक्षक व्हायला गेले होते, परंतु आजोबांची इच्छा की आपण धंदाच करू. आजोबा आमचे टेलर काम वगैरे करायचे असे म्हणतात, हबप्प करून. मग मेडिकल स्टोअर टाकलं. ते चालू झाल्यानंतर वडखलला काकाने आम्ही एकत्र. मग वडिलांची इच्छा, सगळीकडे 2 हिस्से. जमीन घेतले, व्यवसाय. एफडी जरी बनवली तरी 10-10 हजाराच्या 2 असायच्या. आणि मग पेणला जागा घेतली, तिथे मेडिकल स्टोअर टाकलं. 2 मेडिकल झाले. राईस मिल, खताची एजन्सी होती, भात बियाण्याची एजन्सी, की राईस मिलला निगडीत व्यवसाय होता तो. आणि त्यावेळेला मला आठवते की एस पाटलाच्या घरी, आमच्या विवेक भाईंच्या घरी माझी बहीण दिली. एस पाटील वगैरे बसायचे. माती भराव कंपनीत चालायचा. आणि नकुल पाटील साहेब वडिलांच्या ओळखीचे होते, की राईस मिलचा लायसन मिळत नव्हतं, ते दिल्लीवरून आणायला लागत. नकुल पाटील साहेब तेव्हा खासदार होते. मग जिताडी वगैरे न्यायचे, हे ते असे एका दोघांच्या. आणि आजोबांचे महाराज आहेत म्हणून त्यांनी ते ओळख पाडत, कारण त्या ठाणा साईडला पण हबप्प परिवार मोठा असायचा, आहे आता पण. मग गिरणीचा लायसन वगैरे नकुल पाटील साहेबांनी वडिलांना दिला. मग झाले की कोणी आपलं काम केलं तर त्याची आठ ठेवायची. म्हणून आपल्याकडे आता द्यायला म्हणजे काय, मच्छी वगैरे, किंवा वर्षातून 1-2 फेरी मारायची, किंवा ते अलिबागला किंवा गोव्याला जातो वेळे घरी थांबायचे, चहा पाहुणचार करून निघायचे. मग एवढी दोस्ती झाली. वडील सांगत की त्यांनी मग विचारलं की माझी इच्छा आहे की तुम्हाला एक वाईन शॉपचा लायसन देतोय. पण वडील तेव्हा सुद्धा बोलले, म्हणाले की आपल्याला वाईन दारू वगैरे विकायचा व्यवसाय करायचा नाही, की लोकांची घरं उद्ध्वस्त होतात. मग त्यावेळेला ACC सिमेंट आणि खताची आरशेप नवीनच कंपनी आली होती, तेव्हा आम्हाला एजन्सी मिळाली, दिली. आणि आजपर्यंत आरशेपची आपण एजन्सी चालूच ठेवली. आणि मग व्यावसायिकच झालो. 3-4 व्यवसाय झाले. आम्ही मोठा भाऊ शिकायला बेलगावला गेला मेडिकलसाठी. काकाचा मुलगा, मी होतो सोबत. छोटे पण शिकायला गेले. एक मेडिकलला पाठवलं. एक दोन्ही भाऊ आमचे, म्हणजे 3 मेडिकल स्टोअरवाले झाले आम्ही. आणि नंतर राजकारणातला थोडा सूडपणा किंवा काय, मला पण इच्छा झाली की गावातल्या भानगडी कमी होतील. मग धर्माशेठच्या घरात आम्ही मागणी केली मुलीला. त्यांचे म्हणजे मोठा भाऊ आणि त्यांची मुलाची मुलगी. म्हणजे तुमच्या लक्ष्मीच्या पावलानेच तुमचा सोन्याचा दुकान सुरू झाला. आईची वगैरे इच्छा नव्हती, परंतु ते आजोबांची पुण्य आहे. तिथे माझ्या ज्योतीच्या आजोबांनी हे जास्त दुरून आणलं की जाऊ द्या हे ते. आणि नंतर मग नवाब खान म्हणून एक तिथे सोनार होता, अनिल म्हात्रेच्या जिन्याखाली त्याचा दुकान होतं. तर मी त्याला सांगितलं की हे आउटसाईड आहे, बाजारात गाला घ्या दुकानाचा. मग त्यावेळी त्याला मी 75,000 रुपये दिले होते. रक्कम पण मला आठवते, 1,10,000चा गाला 75,000 मी दिले. मला तो बँकेचा इंटरेस्ट वगैरे द्यायचा म्हणजे. आणि तिथून मग त्याला आणखी जरा JSWचे पैसे यायचे. एक गाडी टाकली की 4 गाड्या, हे सगळ्यांना माहितीच असेल. मग सोन्यात इन्व्हेस्टमेंट करत आपण. आणि सरपंच वगैरे, आणि त्यांची काय बोलण्याची ट्रिक होती, तो स्वतः कारागीर होता, स्वतः बनवून द्यायचे समोर. मग सोना बनवून देते. मग लोकांना जरा त्याची आपुलकी वाटायला लागली. त्यानंतर शिवाजी चौकात पूनम ज्वेलर्स म्हणून दुकान टाकले होते. तेव्हा आम्हाला बोलवलं होतं उद्घाटनाला वगैरे. आणि वरती एक ब्लॉक घेतला होता, परंतु त्याची काय पैशांची स्थिती बरोबर नव्हती. त्याला बँक लोन वगैरे झालं नाही. मग आम्ही अनिल शेठ, मी, देवीदास म्हात्रे, गावातले 2-3 बसले की हा बोलते माझे पैसे आहेत, तो बोलते माझे. मग अरे बोला, आपण मूर्ख आहोत, आपल्याला त्याला फसवायचं नाही, आपण गाला ताब्यात घेऊया आणि त्याचा व्यवसाय करील तर करूमध्ये कधी पळून गेला किंवा काय, बंगाली ते कारागीर वगैरे. मग गाला घेण्याची वेळ आली तेव्हा गाल्याचा मालक कोणला बनवायचा. मग आमचा तर त्यांचा जमतेम घरोबा झालं होतं. मग अनिल शेठला मी म्हणालो की तुमच्या नावावर घ्या. पण अनिल शेठने त्यावेळेला मोठा मन केला की नाही जावं, तुमच्या नावावर घ्या
आताच नवीन आपला सोयरी नातं जमलंय, मग आमच्यावर विश्वास नसेल तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्यात वाद नको म्हणून आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवतोय. तेव्हा 11 लाखाला आपण दुकान ती घेतली आणि मग त्याचे 4 ते 5 हिस्से केले. नंतर 2-4 लोकांना असे पण दिले, की माझे पैसे आहेत, त्याचे पैसे आहेत आणि मग माझे नावावर घेतलं आणि मग मी त्यांना 1 वर्षाची मुदत दिली, की वर्षात तुम्हाला जर मी कमवलं तर देईल. त्याच्या अगोदर आम्ही दुकान विकायला काढले होते. पण कीर्ती बापनाकडे आम्ही गेलो होतो आणि 1-2 सोनारांकडे गेलो वेदक शेठ वगैरे. पण तिथे चायनीज वगैरे होतं त्याच्यामुळे मारवाडी कोण येणार नाही कीर्ती शेठने सांगितलं. मग मला मनोज पोद्दार म्हणून एक व्यापारी आहे पेनचे. पेनमधलं. त्यांनी सांगितलं, की आमचा पहिला व्यवसाय सोनारांचा आमचं. नंतर हे मारवाडी समाज मारवाडी समाजाला. आणि गिराक म्हणून तुमची ना कोली समाजाची लोकं. मग एवढा लॉस 11 लाखाचा 7-8 लाखाला गाला विकण्यापेक्षा तुम्ही असं करा, मला थोडीफार सोन्याची माहिती आहे. मी तुला एक माणूस देतो आमचा सोनार समाजाचा. टाकून तर बघ, नाहीतर ₹100 टाकलेत तर तुम्हाला ₹95 परत येतील. सोन्याचं एक आहे, की वस्तू आपण ₹100 ची घेतली तर जर मोडली वगैरे तर तुम्हाला किमान 90 तरी हातात येतात. असा कुठलाच व्यवसाय नसेल, की 50% ऑफ होतच होतं. मग मी पण थोडी डेअरिंग केली. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. घरात माहिती नव्हता, पण समजला वडिलांना, की पेढी घेतली हे ते. मग कशी काय? पैसे पेढीपेक्षा पेढी टाकूच नको त्यांचा पण ओरा होता, की तुला सोना तरी ओळखता येतंय काय? म्हणून नाही येत आहेत. मग संजय दामले आम्हाला भेटला. संजय दामले तेव्हा असाच होतकरूच होता, की असेच बसलो होतो साई आशीर्वाद हॉटेलला. तर "अरे काय असं-तसं?" तर बोललो, "नाही, याला बँकवाले लोनच देत नाही." अरे बोललो, "तुला लोन देत नाही?" तर बोललो, "हो, मी येतो." तेव्हा मला बडोदा बँकेतून त्याने ₹3,00,000 लोन दिला. ते म्हणजे ओळखी साहेब वगैरे होते आणि माझे घरचे 3,00,000 असे 6,00,000त मी पेढी चालू केली. चांदीचा तेव्हा भाव मला असं वाटतंय काय 7,000-8,000 10,000 असेल. 70% चांदी लावली आणि 20% सोनं लावलं होतं. तेव्हा रावा गाव मला बऱ्यापैकी सहकार्यात आलं, की तिथे पण एसीजेफचं पेमेंट आलं होतं आणि मग अशा पद्धतीत मी सोनार झालो, की सगळ्यांचा हातभार लागला, घरच्यांचा पण, नातेवाईकांचा पण. आणि हा धंदा जरी त्या लोकांचा असला तरी गिराक आपले आगरी समाज, कोळी समाज आणि आजपर्यंत बऱ्यापैकी सहकार्य करतात. परंतु कधी एक बसल्यानंतर अशी अवस्था होते, की राजकारणात गेल्यापासून पिढीला थोडी डाउनिंग आली. आता काही लोकं बोलतात, की तुझी ॲडव्हर्टाइज झाली. पण मी बोलतोय, की अधोगती सुद्धा होऊ शकते, की थोडी झाली. दरवर्षीचा आलेख बघतो, की पिढीला गिराकं मोठी लागतात. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, घरदार झाल्यानंतर पिढीत येतो. पण मी शेतकरी कामगार पक्षाचा झाल्यानंतर अविनाश म्हात्रे पण माझा गिराक होता एकेकाळी, की त्याचे लग्नाचे दागिने मी दिलते. जगन म्हात्रे माझा गिराक होता. जगन शेठ. म्हणजे पहिले 2 गिऱ्हाईक तुटले तुमचे. अनिल शेठ गिराक होता. तो सुद्धा तुटला दुसऱ्या इलेक्शनला डोलवीचा. आता येतात समजा. संजय दामले सुद्धा माझा गिराक. अ, अशा प्रकारचे आता शेका पक्ष विरोधात जे राहिले ते मग थोडं कमी झालं, की त्यांचा आमचा प्रेम असला तरी समोरचा जो त्याचा कार्यकर्ता बघतो, "अरे हरिओमने गावणसाहेब धरा." माझे खास कस्टमर नरेश गावण. की हे बरोबर एक ना आपण वेगळे कशाला? राजकारणाचा व्यवसायाला तोटा झाला. तोटा झाला हे 100% लिहून देतो मी. ज्या वेळेला तुम्ही राजकारणात आलात, निवडून आलात, परंतु खारेपाट हा समस्यांनी व्यापलेला होता संपूर्ण. परंतु मला एक दिसलं, की तुमच्या रूपाने त्यांना एक संजीवनी मिळाली. मग पाणी प्रश्न असेल, रस्ता असेल, हे सगळे तुम्ही सोडवायचा प्रयत्न केलेत. तर अशा कोणकोणत्या गावांना आणि योजना आखल्यात पाण्याच्या, रस्त्याच्या? शाळा मला वाटते काही काळ सुधारल्यात तुम्ही. निवडणुकीत आमचा पूर्ण घर उतरलं होतं. सासूरवाडी सुद्धा उतरले होते. पण तिथे गेल्यावर जी अपमानास्पद हे यायचा समोरचा प्रतिसाद, की आमचे पत्रक पण असेच आमच्या समोर फेकून द्यायचे. त्या 1-2 वाडीवर तर आम्हाला शिवी देऊनच बाहेर काढलंय. घरी गेल्यावर रात्री मंडळी बोलते, की राजकारण नको आपल्याला. पण कसं आहे आपण व्यापारी आहोत, की एकदा चुकेल, 2 वेळा चुकते. पण कस्टमर कसे खेचायचे किंवा धंदा वाढवण्यासाठी थोडी मानहानी
स्वीकारायलाच लागते. मग मी एक ठरवलं होतं की जर का निवडून आलो तर पहिला प्रश्न पाणी आणि रस्ता. निवडून आल्यावर भरपूर थाटामाटात गेलो की एवढे पैसे गेले समजा. परंतु मला अद्याप आठवतं की मी अद्याप 7 वर्षाच्या कालावधीत पक्षातर्फे असा जेवलो नाही की आपण तुम्ही आम्ही मित्रमंडळी जेवतो की पैसे धंदा भरपूर कमवलेत, पण नियोजन 100 माणसाचा कार्यक्रम, 200 माणसाचा, पण शेवटच्या ताटात कधीच काय मच्छी मटण राहिलं नाही. मला एक दुःख व्हायचं की याला आपण राज्य चालवतोय, देश चालवतोय, तालुका चालवतोय, पण आपल्या कार्यकर्त्यांचंच नियोजन आपल्याला होत नाही, तर कसं काय समाजाचं नियोजन करायचं? आणि हा माझा रामराज्य. मी आदिलताईंना म्हणालो होतो, निवडून आलो, खासदारकी लागली ना साहेब, की माझी ना त्यांचीच गाडी जायची. तकाऱ्या बोलतात आपल्याकडं. तर खालती मारुती वगैरे छोट्या गाड्या असे लागायचे, मोटरसायकली कंटाळायचे लोक. की ताई बघा आता तटकरे साहेब खासदार होतील पहिल्या इलेक्शन वेळेला. वातावरण होतं तसं बऱ्यापैकी. मग आपण कसं आपण ज्या पक्षात राहतो किंवा इथे तर वाटते की आपला नेता निवडून यायला पाहिजे. की हरिओम भाऊंचा हा रामराज्य. इथे नाही लाईट व्यवस्थित, पाणी नाही, रस्ते नाही. निवडून आल्यावर ह्या 2-3 समस्या जरा दूर करा. हसायच्या त्या. तेवढी ओळख पण नव्हती. ते झेडपी मेंबर होते, मी झेडपी मेंबर होतो. आणि नंतर पर्याय बघितलं 3-5 लाख, 3 लाख 5 लाख. मी दादा कोंडकेचा गाणी पण दादांना आठवून किंवा लावून दाखवायचो. तर पिक्चरचा मला शौक आहे. कधी निवांत असलं की ते दादा कोंडकेचा गाणी आहे, देईन तुला 3 लाखाची पोरी दौलत ही 3 लाखाची. दादा 3 लाखच दादा पण हसायचे, अरे भाऊ थांबा हो, देऊ आपण करू. मग मी JW करून माझा मोर्चा बोलवला की JW आली. तिथे सुद्धा म्हणजे इस्पातच्या वेळेला CSR विभागचा हे एवढा कायदा लागू नव्हता, पण JW आल्यानंतर काहीतरी CSR म्हणून एक की स्थानिक लोकांना कुठंतरी चांगली सुखसुविधा मिळावा. तर CSR पार्ट एक आला. तिथे सुद्धा संघर्ष करावा लागला की पहिला वडखरला मीटिंग लावली होती की कंपनी पाहिजे किंवा नको. मी कंपनीच्या बऱ्यापैकी विरोधातच होतो की आमच्या गावाला त्यावेळेला काहीच मिळत नव्हता किंवा घेत नव्हते वगैरे व्यवसाय. मग तिथे एकाने प्रश्न हे केला की डोलवीला टँकर अद्याप लागायचे. आमच्या अगोदर लागले ते वेगळे, पण आमच्या वेळेला मी काय 2-3 लाखाचा पाणी आणलं असेल टँकरच्या माध्यमातून, पण 30 लाख 35 लाख झाला असा तसा. म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मला काय माईक पकडायची पण माहिती नव्हती. आणि मग तिथे भाषणं होती, वकील वगैरे सगळे टाय घालून कोट घालून वगैरे आलते की कंपनी अशी कंपनी तशी. तर मी तेव्हा ठेकेदार वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मला प्रशासन कंपनीचा काय ओळखत नव्हता किंवा काय. एक शिर्के साहेब ओळखायचे थोडेफार, कुमार तत्ते साहेब वगैरे होते ते. मग त्यावेळेला मी भाषण केलं एवढे 1000-2000 लोकात की JW प्रशासन आल्यापासून मी बघतोय यांना म्हणजे वारकरी संप्रदायापासून कबड्डी, क्रिकेट, पाण्याचे टँकर पासून सुविधा देते. मग बाजूला जॉन्सन आहे, IPCL आहे, RCF आहे. ती 1 रुपया नाही देत आणि तिकडे कोणच नाही दिसत. माझं म्हणणं आहे की कंपनी खराब आहे, मग कंपनीचे जे कामगार आहेत त्यांना दुकानात घेऊ नका. कंपनीचे कामगार आहेत त्या रूम भाड्याने तुम्हाला चालतात. किराणाचा सामान असो, कपड्याचा आमचा दुकान होता, मेडिकल होता. ती प्रगती चालते ना. कंपनीचे कामगारांच्या मुलं हे नाही. मग कंपनी ती हे आपला वर्करला हे लावला होता, त्याला काय बोलतात आपण, कॅम्प वगैरे, जनसुनावणी. तेव्हा वरच्या साहेब लोकांना समजलं की प्रभाकर म्हात्रे कोण उपसरपंच आहे की काहीतरी त्याला समजतंय की एक वीटभट्टी साहेब आपण चालू केली तर एवढा मोठा धुराचा गोळा बाहेर निघतो. राईस मिल होती, तिथून पण प्रदूषण व्हायचा. जेवढा मोठा कारखाना तेवढा मोठा प्रदूषण. मग मला शिर्के साहेबांनी बोलवलं, अरे भाऊ आमच्या स्वप्नात पण नव्हतं की तुम्ही विषय मांडलाय ते काय. तर बोलू काय विषय काय नाही की आमचा जो साईडचा परिसर आहे की स्थानिक म्हणजे काय, तुमच्याकडून व्याख्या मला शिकायचं आहे. तर स्थानिक म्हणजे 8 किलोमीटर, 10 किलोमीटर. मग माझे सर्वच गाव बसतात, आम्हाला काय पाणी रोडची सुविधा द्या, डन.
आणि नंतर मग मला माहिती नाही की एवढे सरपंच वगैरे माझ्या विरोधात जातील. माझा दुर्दैव असा की मी जिल्हा परिषद मेंबर झालो, परंतु 10 ग्रामपंचायतीमधून 9 ग्रामपंचायती बीजेपीने घेतल्या. जनतेतून सरपंच असल्या कारणानं आणि थोडा राग होताच पाण्याच्या संदर्भात. मला कुठल्याच कामाची एन-ओ-सी मिळत नव्हती. मग मी सर्वप्रथम पहिला बोरी शिर्कीचा पाईपलाईनचा पहिल्या टप्प्याचा काम घेतला. तिथं सुद्धा 3-4 हे सरपंच वाकडे झाले की 3 लाईनी आहेत, 4 लाईनी. इकडे सुद्धा कचेरीत वगैरे ते प्रस्ताव टाकला की व्यर्थ पैसे आहेत, हे ते. आणि मग कुठल्याच सरपंचाला ऑक्शन लावत नव्हती कंपनी. पण माझ्या कामात सुरुवातीला त्याने ऑक्शन लावलं. मी ऑक्शन लावतं पण एवढा लोवर जात नाही. पण मी एक मानस पकडला होता की या खारेपाटाला पाणी रस्ता देऊनच गप्प बसणार. 5 वर्षाचा कालावधी आहे. आणि मग भांडण तंटा झाली थोडी कंपनीची आणि मग कंपनीतून काहीतरी 30-35 लाखाचा काम निघाला होता. मी उलट विचारात करायचा, व्यापार करायचो ना, तर 30 लाख घरचे टाकण्यापेक्षा JSWचा ठेका तर घेईल, पण 5 काय 8 लाख रुपये लॉस झाला तरी 5 लाखात मला 30 लाखाच्या वर नाव करता येईल. या अनुषंगाने मी ती JSWची पाईपलाईन घेतली. तेव्हा शंकर म्हात्रे असतील, राठोड साहेब असतील, यांना वगैरे विचारून साईलीला हॉटेल, तिथून वडखल मार्गे बोरी शिर्कीला पाणी जायचं आणि नवीनच आपला हायवे प्रस्थापित नवीन हायवे बायपास निघणार होता. मग त्याच्या कडेने जर लाईन टाकली तर ह्या 10 गावांचे किमान 1000 कनेक्शन कमी होतील आणि तो फोर्सने पाणी पूर्ण खारेपाटाला जाईल. आणि मग कंपनी बोलते की 4 लाईन आहे, अभी कैसा दे सकता है ऐसा वैसा. मग मी म्हणालो मी पैसे टाकलेत, पाईप आणलेत, पाणी जर गावात गेला तरच मला पैसे द्या, अन्यथा मला पैसेच नको. आणि ह्या बेसिकवर मी ही पाईपलाईन जोडली. तिथे सुद्धा अडथळे भरपूर आले, परंतु बोरी, बेनेघाट, शिंगणवरच्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला मला. त्यावेळेला गावकीच्या गावकी माझ्यासोबत होत्या आणि मसदची पण काही लोकं होती, बोरवा मसद वगैरे. या पद्धतीत मी शिर्कीपर्यंत पाणी नेऊन ठेवला. त्यानंतर मग 3-3, 4-4 लाखाच्या प्रमा घेऊन मसद, बोरवा, गावंडांचा मसद बोलतात, हे 4 गावं कव्हर केली. त्याच प्रकारे कोपरोली गावाला पण वाडी वरती डोंगर पट्टा आहे, तिथं कधीच पाणी जात नव्हतं 10-15 वर्ष. तिथं सुद्धा पैसे मी प्रशासनाकडून, शासनाकडून थोडे घेतले, पण 3 लाखाचं काम तर माझे 4 लाख खर्च व्हायचे. त्याच्यामुळे माझ्याकडे प्लंबर वगैरे कोण टिकत नव्हतं साहेब. आणि ॲडव्हान्समध्ये काम करायचो, पैसे येतील नाही येतील, प्रमा हातात मिळतोय काय किंवा तिथून होकार आल्यानंतर लगेच मी कामं करायचो. त्याच पद्धतीने वाढाव ते तामशी बंदर की एवढे पुढारी घेऊन गेले. मग लोक बोलतात की आम्हाला नल कशा प्रकारे येतोय माहितीच नाही काही वाडी वस्त्यांना. मग ती पण 80-90 लाखाची योजना आपण पूर्ण केली. 10-15 लाख तिथे पण माझे गेले. बोरी शिर्कीला पण 5-6 लाख रुपये गेले. परंतु एक मानसिक समाधान. मग आता खारेपाटात तुमचा इकडं बोरव्यापर्यंत पाणी गेलं काय, मसदपर्यंत? मसद गावंडांचा मसद आणि इकडे तामशी बंदर, घोडा बंदर, वडावपासून पुन्हा तिथं भालावर एक लाईन टाकली थोडीशी. अशी 10-12 गावं मी टँकर मुक्त केली. आता टँकर लागतात थोडेफार, परंतु 70% त्यांच्या डोक्यावरचा हांडा मी उतरवण्याचा, दादासाहेब असतील, निलिमाताई असतील, पप्पू शेठ असतील, पिंट्या शेठ असतील, यांच्या माध्यमातून आदिताई सुद्धा सभा अध्यक्ष होती, पण कोणी मला नकार दिला नाही. त्यामुळे मी आज इथपर्यंत यांची सेवा करू शकतो. हे झालं पाण्याची लाईन. रस्त्यांचा कसा काय जाळा विणता आला तुम्हाला? रस्ता कारण बोरी शिर्की रस्त्याचा तर खूप मोठा त्यावेळेला राजकारण झाला होता. 3-3 वेळा नारळ वगैरे फुटले होते. बोरी शिर्की रस्ता म्हणजे एक रायगड मधला दुर्दैवी रस्ता म्हणून ओळखला जायचा. की मला लाज वाटायची की मामा कंपनी, मावशा वगैरे आमच्या सर्व त्याच पट्ट्यात. की मुंबईवरून लोक येताले, लोक हसायची, काही शिव्या द्यायची की अरे किती वर्ष. काही वेळेला दादांवर पण आरोप प्रत्यारोप करायची, आमदार कामाचा नाही हे ते. परंतु निधी अपुरा असल्या कारणानं आणि हाच मी पॉइंट बोलायचा म्हणजे की दादा बघा, लोकांची समस्या दूर नाही होत, मग पक्ष वाईट नाही बोलायचाच नाही की आम्हाला पुढचा शिक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही हा पक्ष सोडतोय.
अशा पद्धतीत संजय जांभळे साहेबांनी सुद्धा ते केलं होती मरम्मती, 1 कोटी काय 75 लाख होतं. पण तो शिर्की चाल नंबर 2 ते वडखल त्यांना पण ते परवडण्यासारखं नव्हतं. मी सोनार असून पैसेवाला नाही बोलता येत तेवढा, परंतु डबलच्या कपचीच्या गाड्या घेऊन ठाकरे कातकरी आदिवासी लोक म्हणजे घेऊन खड्डे बुजवण्याचं तरी काम केलं किमान 2 ते 3 वर्ष. काही लोक शिव्या देत, काहींचं नुकसान व्हायचा. एसटी बंद झाली की विक्रमवाल्यांचा फायदा, विक्रम बंद झाली की एसटी वाल्यांचा फायदा, असं दोन्ही चालायचे. कुठं विक्रम जात नव्हत्या, कुठे एसटी जायच्या नव्हत्या. मी प्रयत्न करत होतो, पण नंतर पिचिका शेठ सारखा मला एक ठेकेदार भेटला. बोरी ग्रामस्थाई त्याचा सत्कार वगैरे केला होता, की निलिमाताईनं सांगितलं दादांकडे 10 वेळा फेऱ्या मारल्या, की दादा एवढे इकडे तिकडे उधारीवर कामं करतात, मग पिचिका शेठला आमचा बोरी रस्ता का नाही करू शकत? जरा तुम्ही बोललात तर बरं होईल. जैन भाई पण तेव्हा युतीत होतं. त्यांनी फोन लावलं, मग माझ्यातला फंड देईल, पण तू कर. पण एक चांगली गोष्ट झाली, की पिचिका शेठने रोड बनवलं. ते आजपर्यंत म्हणजे शिर्कीपर्यंत आपण पहिला टप्पा नेला. आजपर्यंत एक सुद्धा खड्डा पडला नाही. नाही, आता पुढं पण आणि गेला त्याच्या आता पुढं बीबीएम खालचा बेस तयार केला होता, परंतु नंतर मग तटकरे साहेबांकडे आम्ही एक निवेदन दिलं होता आणि ते खासदार झाले होते. मग त्यांनी मला लेटर दिला बिचाऱ्याने, म्हणजे बिचारे नाही बोलता येत, म्हणजे मी एक मागणी पत्र टाकला होता त्यांना, पण लगेच मला त्याचं उत्तर दिलं, की मी अमुक अमुक असा तुमचा पत्र पुढं पाठवलाय, तरी पण लवकरात लवकर त्याचा काम लयास पूर्वत्वास येईल. आणि त्या अनुषंगाने काम 7 काय 8 कोटीचा निघाला. नंतर पुन्हा युक्तिवाद झाला, की भारतीय जनता पार्टीत आम्ही नव्हतो, आम्ही महाविकास आघाडीत होतो. की तटकरे साहेबांनी नाही केला, ते आपले रवींद्र चव्हाण, नाही, हे आता पडले ते मंत्री होते, केंद्रातले मंत्री आनंद गीते साहेब, नाही, त्याचे डोंबिवलीचे आपले कपिल पाटील. कपिल पाटील कपिल साहेबांकडे ही लोक केली. तर मी सर्वांना काय सांगतो, कुठून तरी एकदा आपला रोड होऊ द्या. आपण दोघांना दोन्ही नेत्यांना बोलू, स्थानिक म्हणून आणि ते मंत्री म्हणून. पण रोडला अडथळा आणू नका. कोण बोलायचं आम्हाला इस्टिमेट बघायचे, 1000 कोटीचा इस्टिमेट असू दे. आपले मनके, आपले पाटणीचे आजार, आपले फयाचे आजार, बाया माणसं डबल शीट खड्डे किती खोल आहे समजत नाही म्हणून पाडतात. त्यांचं दुखणं जाऊ द्या, पैसे कोण खाईल तो खाईल. अशा पद्धतीत लोकांची समज काढून तो आता खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आलं. पण जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो. आता पार बघितलं तर शिर्की चाळीपर्यंत गेला, मस्सद पर्यंत नाही सरेबाग पर्यंत बोलला तरी हरकत नाही, दरबारापर्यंत. तर मधल्या काळात एक तुम्ही अशी काहीतरी घोषणा केली होती, ती विनोदाची घोषणा होती, पण काय बऱ्याच जणांना समजलं नाही. तटकरे साहेबांची तुम्ही पैशांनी तुला करणार होता, ते काय प्रकार होता? तो प्रकार मला असं वाटतं तुम्ही सुद्धा असणार साहेब. आपण गांधी वाचनालयामध्ये, गांधी वाचनालयात, बरोबर. तटकरे साहेब सुद्धा निवडून आले. आम्ही काम केल्याबद्दल आम्हाला पण त्याचा अभिमान वाटत होता, आनंद वेगळा वाटत होता, की आमच्या गावात शिवसेना पहिल्यापासून बिना पैशाची शिवसेना लीड घ्यायची. आम्ही लोकांना सांगायचो, अरे आम्ही एवढे तुमच्यासाठी करतो, मग परशुराम म्हात्रे असेल, सुरेश शेठ असेल, आम्हाला शिवसेना कधी ऐकत नव्हती. पण या फेरीलाच आम्ही थोडे लेवलमध्ये आलो, तरी पण 300चा लीड पाडला होता. मला नटसम्राट एक पिक्चर आठवतोय नाना पाटेकर साहेबांचा. मी बघतो आधीमध्ये त्यांचे ते, की कोणी घर देता का घर, तेव्हा मला ती डोक्यात सुचायचं की किमान 2 मुख्यमंत्री बदलले असतील. बँक चालू होते, बँक चालू होते. अरे कोणी बँक चालू करते काय, कोण बँक चालू करते काय, अशी बोलू घोषणा द्यायला लागेल नटसम्राटला पकडून, की सर्व मुख्यमंत्र्याचा पण शब्द जर पडत असेल तर मग दादा वगैरे आमदार साहेब आपले काय करतील. पण जेव्हा तटकरे साहेब बोलले, की आपण त्याच्या माध्यमातून ती मीटिंग लावली होती आणि केंद्रातून सूत्र हल्ली, तर म्हणजे ते आता ते पतसंस्थेचे ते नरेन भाई ते पण बोलतात की वर्ण आता हे करायला पाहिजे, इथून नाही. आम्ही पण थोडी पतसंस्था वडकरला चालवतो, तर
आमची पण भूमिका तीच की भविष्यात आपल्याला काय दगाफटका झाला तर ज्या प्रॉपर्टी आहेत विकण्याजोग आणि विकून पैसे होतील तरी पण कायदा होत नाही की माझा कर्ज न माझ्या एवढ्या या पण मॅच करतायत. कायदे बदलतात तशी हे पण कायद्यात काहीतरी बदल सुधारणा व्हायला पाहिजे. गोरगरीब पैसे पैसे करून जमवून पैसे जमवले पैसे येत नाही म्हणून अर्धे मरण पावले. तर तटकरे साहेबांच्या माध्यमातून बँक चालू होईल एक थोडा आनंद वाटला. माझे पण 7-8 लाख रुपये आहेत घरातले. मग बोलता बोलता तुम्ही पण होतात की मी विषय घेतला की तटकरे साहेबांचा किती वजन असू शकते. मग 80 किलो. मग 80 किलोला पैसे कमी पडले तर चिल्लर किती लागेल. तर मला एक दोघ जण पटकन मी असे तुमच्या बाजूला जाऊन विचारलं होतं. किमान 4 लाख. मग मी व्यापारी म्हणून माझे 8 लाखातून 4 लाख येतात. अधिक माझा व्यवसाय सोन्याचा असल्या कारणानं पेन तालुक्यात किमान 30-40 कोटीचा हो, व्यवसाय जास्त आहे. जास्त. तर मी एक ती संकल्पना ठेवली होती जर काय बँक चालू झाली तर एक पेपरला तुमच्यात ऍड द्यायची की तटकरे साहेबांचा किंवा अन्य कोणी. मी काय बोललो की जो हे करेल पण त्यावेळेला तटकरे साहेबांचं आपण नाव घेतलं की पैशाने तुला करू. तर मी त्याच्यात पण व्यापार करणार होतो की मला तरी वाटते किमान 15 लाख रुपये साचले असते आणि माझा व्यवसाय पण वाढला असता ताई. कसं आहे की या आया बहिणींच्याकडे पैसे आहेत ना. मला 10-12 फोन आले साहेब त्यावर की पैसेवाले सगळे आहेत पण हरिओम शेठ असा चॅलेंज करणार तूच पहिला दिसतोस. तर बोलू मी नाही, काय खूप शेठ चर्चा नाही. चर्चा झाली होती पूर्ण त्यावर. जिल्हाभर कारण ज्वेलर्स असोसिएशनचा खजिनदार माझ्याकडे पद आहे. असोसिएशन पेन तालुक्याचा अध्यक्षपद आहे. तर ते थोडी ओळख की हरिओम शेठ चांगला आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू. मला तर योगेश शेठच्या आईने वगैरे पण निरोप दिला होता की मी दागिने तुझ्याचकडे बनविलो हरिओम पैसे आले तर. तर मला एक तो एक आपुलकी वाटायला लागली की मी जो काय तटकरे साहेबांना बोललो की हौशीत बोललो आणि एक मानसिक लोकांना त्रास होते त्रास पण वाचेल. हजारो कोटी गव्हर्नमेंट खर्च करतोय तर एक रायगड जिल्हा आपला त्याच्यात बुडीत आहे. बँक बुडली म्हणून बऱ्यापैकी व्यवसाय अधोगतीला आले त्याच्यात. विनाकारण पैसे असून काढता येत नव्हते हे ते वगैरे. तर तटकरे साहेबांना त्याच्यासाठी अद्याप सुद्धा मला ती आठवण आहे. जर तटकरे साहेब नसतील आणि कोण केलं तरी पण तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्यात घेऊन आपण वजनात टाकून देऊ. अशा पद्धतीत मी तो सहज बोलून गेलो होतो नाही, खूप की ती त्याच्यात चर्चा दोन्ही झाली फायदे होती. होते. आता आपण शेवटाकडे जाणार आहे. येणाऱ्या साधारणतः ऑक्टोबर नंतर निवडणुका लागतात. निवडणुका लागताना तुमच्या डोळ्यासमोर इतक्या दिवस असं होतं की 6 मतदारसंघ असतील. आरक्षण 6 मतदारसंघाचा जाहीर झाला होता. फक्त एकच जेंट्स होता, बाकी सर्व ठिकाणी लेडीज. परंतु आता मधल्या काळात एक निर्णय आलेला आहे की जुना जो आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार आणि त्याच प्रभागानुसार हे करा. म्हणजे आता पुन्हा आपल्या पेणमध्ये 5च राहणार आहेत. तर तुम्ही काय म्हणजे आता तुमच्या डोक्यात काय आहे की तुम्हाला तिकडे शिवू बेनसे म्हणजे झोतीरपाडा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे की आपला वाची वडकलन? मी पहिल्यापासून सांगत येत आहे की 2-4 वेळा प्रश्न झाला आपले की पक्षश्रेष्ठी म्हणजे पक्षश्रेष्ठी बोललं म्हणून आपण सध्या सर्व खासदार साहेब किंवा देयशील दादा पाटलांच्या नेतृत्वावरच विश्वास करतो. मी एक थोडासा किस्सा सांगतो तुम्हाला. मी आता दुबईला गेलो होतो. दुबईला गेल्याची ॲडव्हर्टाईज नाही सांगत. परंतु त्याच्यात एक आपला तो गाईड असतो. आम्ही मला एक हौस आहे की मी चर्चेत काय काय विचारतो. कोणाला राग येतो, कोणाला आनंद वाटतो. तर विषयावर विषय झाले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इथला राजा हा कधीच पुढं मागं अशा गाड्या बुलेट प्रूफ किंवा ह्याच्या घेऊन जात नाही. तर मग त्याचं कारण काय? की राजा इथले प्रजेला सांगतोय की जर काय मलाच भीती असेल माझ्याच देशात, मग मी तुमचा किंवा बाहेरचे लोक आलेले त्यांचं संरक्षण कसं करणार? म्हणून सगळ्यात सेफ म्हणजे चांगला देश म्हणजे फिरण्यालायक किंवा रात्री बिरात्री कधी कुठं जाऊ शकते तर दुबई. अशी त्याची ती व्याख्या बनवून ठेवलेली आहे की सर्वात मौल्यवान वस्तू कुठं बघायच्या असतील तर दुबई. तर अशा अनुषंगात मी पण विचार करते की आता दादा आमदार होते, दादांचे वडील होते, पण कधी एकटेच फिरतात. हो.
आणि त्यांच्याकडं गेलेला माणूस भले काम नाही झालं तरी आनंदित परत येतो. मी काय दैवी शक्ती असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धत, ह्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला. दुसरी गोष्ट म्हणजे मी जिल्हा परिषद मेंबर झाल्यानंतर मला 1-1.5 वर्षात भारतीय जनता पार्टीतून माणसं भेटायला आली होती, हम्म. की हरिओम, हरिओम, तुम्ही काय? तर बोललो, आता "हो." नाव पण सांगून सांगा, आता कोण आला होता भेटायला? मला तेवढी ओळख नव्हती, पण मी काय बोलायचो, की मला दादाने एकदा आमदार करायचंय, मग नंतर विचार करू आपण काय. वरती सर्व विधी लिखित असतो. मी जास्त देवावर विश्वास पण ठेवतो. काम करता राहायचं, परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून. तर मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या माणसाने माझ्याशी 2 वेळा मीटिंग केली, की बघा देव रोज काय संधी देत नाही. 365 बूथमध्ये 250 बूथचा काम झालेलं आहे. आमच्या यंत्र आता 100 आहेत. 1.5 वर्ष हातात आहे. आम्ही विष्णूभाईकडे गेलतो, रवी पाटील साहेबांकडे, असा तसा. पण तुमचं आम्हाला नाव समजलं आहे, तुमची काय. मी चेष्टेवर पण घालवायचो, की कोण मुद्दामून करत असेल. पण मी तेव्हा पण सांगायचो, आज पण सांगेल, की आमचा नेतृत्व दादानी जर सांगितलं तर आमदारकीचा तो विषय नव्हता, पण जिल्हा परिषद. तर आता हा पक्ष आणि दादा एकत्र आले. त्याच्यात रवी पाटील साहेब, की माझी दुकान जळाली होती, माझे उपकार होते. मी भाषणात पण सांगितलं होतं, की माझी खत बियाण्याची दुकान रात्री अचानक आग लागली होती. तेव्हा रवी शेठ, प्रीतम ताई, ललित शेठ, छोट्या शेठ 3-3 तास रात्री उभे होते बंब घेऊन वगैरे. हानी झाली ती काय भरून निघणारा नुकसान नव्हताच, परंतु एक दिलासा. आणि दादा आणि रवी शेठ पाटील साहेब उभे राहिले, परंतु मी पक्षनिष्ठ म्हणून दादांचाच काम केलं. त्यांनी 1-2 ठिकाणी उच्चार केला, पण या पिढीला मी उच्चार केलं, की साहेब तुमचं ऋण कुठेतरी फेडायचं आहे, म्हणून मी आता तुमच्या ताकदीत उभा राहील. एक पैशाची पण अपेक्षा कुठली ठेवली नाही. त्याप्रमाणे काम सुद्धा केलं, निवडून सुद्धा आलंय. पण मग मी एक विचार करतोय, की बीजेपीकडे विचारधारा किती असेल, की मी एवढाच काम केलंय. पण एवढे माझे अगोदरचे नेते सोडून माझ्याकडे आले. इथं काम करायला आपल्याला संधी चांगली वाटते, म्हणून मी बीजेपी पक्ष निवडला. आणि आता त्याच्यात वेगळा म्हणजे म्हणजे कोणाला वाईट वाटेल, परंतु मला एक आश्चर्यात वाटतंय, की धारप साहेबांसारखा एक नेतृत्व दिलाय त्यांनी. द्रौपदी मुर्मू मॅडम सारखी, की दलित वस्तीतली मॅडम, त्यांच्याकडं एवढा मोठा राष्ट्र होते. नेतृत्व. आणि धारप साहेब, की त्यांना दिसत नसताना सुद्धा. तर त्या अनुषंगाने मी भाजपकडे या दृष्टिकोनातून बघतोय, की तिथे काम करणाऱ्याला महत्त्व वाव आहे, आहे. वाव आहे. म्हणून हा पक्ष मी निवडलाय. आणि हा पक्ष मला तरी वाटतंय निश्चितच माझ्याविषयी जाणून असेल, की हरिओम सारखा आपल्याला एक मेंबर झेडपी मिळावा. पुढचा का मी बोलत नाही. आता धारपांचा विषय काढलात म्हणून मी तुम्हाला विचारतो, रायगड मधला आता जो तुमचा भाजप पक्ष वाढतोय, त्यामध्ये धारपांचा मोठा हा वाटा आहे, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? 100% कारण आमचा मागचा पराजय हा धारप साहेबांच्या नेतृत्वामुळेच झालं, आता मला तरी वाटतंय. कारण त्यांची काम करण्याची पद्धत आहे ती एकदम वेगळी आहे. आणि खर्च कुठं करायचा, कसा करायचा, कोणावर करायचा, ही भूमिका मी दादांजवळ पण बसतो, आता पाटील साहेबांकडे बसतो, कधी आदित्यताईंकडे पण बसतो, परंतु ते काय सांगत नाही. पण हे खुल्या मनात सांगतात, की हरिओम अशाला असं, अशाला असं. आणि एखाद्याला म्हणजे पाडायचा, तर ती ईर्ष्या त्या माणसाकडे आहे. एवढी मला म्हणजे पैशावाले भरपूर आहेत, पण ईर्ष्या आणि जी हौस किंवा जी मेंटॅलिटी लागतं, ती मला असं वाटतंय धारप साहेबांकडे आहे. आता पप्पू शेठ तुमचं मित्र आहात, चांगले मित्र आहेत. पप्पू शेठना भाजपकडे आणण्यामध्ये पण धारपांचा वाटा आहे, ह्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? तेवढं मला राजकारण नाही माहिती. मी काय पार्ट टाइम जॉब म्हणून राजकारण बघतो साहेब. परंतु पप्पू शेटांचं आणि पहिल्यापासून जवळीक होती, कारण खासदारकीच्या वेळेला वगैरे बघितलं मी. आता तो विषय काढला तर मी एक शेका पक्षाचं उदाहरण देतोय. गीते साहेब आणि तटकरे साहेब उभे राहते.
मी जर खरोखर गीते साहेबांचा काम केला असेल किंवा तटकरे साहेबांचा, आम्ही मागच्या वेळेला सुद्धा तटकरे साहेब निवडून येतील पडतील शेवटपर्यंत थांबलो, परंतु पडले होते. शेवटला हात मिळवल्यानंतर आम्ही आलो. आता तर निवडून आले होते, पण एक हाऊस म्हणून राहतो मित्रमंडळीत. दुःख एवढाच वाटला की युती म्हणून लढले ना गीते साहेब, पण जेव्हा गीते साहेब पडले त्याच्या मागे गीते साहेबांची एकच गाडी निघाली, म्हणजे समोरून गाडी एकच, त्याच्या मागे कार्यकर्त्यांचा फौजफाटा किंवा मित्र पक्ष असं का झालं असेल? कोणच नाही. दुःख वाटला. गीते साहेब आमच्या समोरूनच गाडी गेली, थोडी 2 मिनिटं अडवली होती त्यांची गाडी. उद्या हरजीत असतो राजकारणात भाऊ, परंतु आम्ही तुमचं काम केलंय किंवा मग आम्ही युतीत आहोत हे बोलण्याचा काही त्यांना अधिकार राहत नाही. हरलं तरी राहायला पाहिजे 2-2 गाड्या, 4-4 गाड्या. आणि भारतीय जनता पार्टीचा त्याच्या उलट आहे की ज्याला शब्द देईल, ज्याला हात देईल तो वरती काढल्याशिवाय तो सोडत नाही. आणि एक हिंदू राष्ट्र म्हणून त्यांची जी संकल्पना आहे सनातन, म्हणजे की जे व्हायला अगोदरच पाहिजे होता, ते ह्यांच्या माध्यमातूनच होईल की आपल्याला इथं कुठंतरी भारत माता की जय, जय जवान जय किसान, बलसागर भारत हो, ह्या ज्या घोषणा त्यावेळेला काढल्यात ना, त्या आता भारतीय जनता पार्टीत सिद्ध करू शकतोय आणि शक्य करू शकतोय. म्हणून त्याचा सुद्धा मी एक ज्वलंत उदाहरण म्हणून आपले धारप साहेब, रवींद्र चव्हाण साहेब असतील, पण विश्वास कोणावर किती ठेवायचा ना कशा प्रकारे ठेवायचा ती भारतीय जनता पार्टीच हे करू शकते. मला पुन्हा बोलावंसं वाटतंय भारतीय जनता पार्टीच्या याच्यातून. नाहीतर आणखी 10 वर्षात आमचा बाजार तसा बघितला तर झवेरी बाजार सोनार. तर तिथे गेल्यानंतर वाटते की आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्या समाजासाठी किंवा देशासाठी. विरोधक एवढे माजतात किंवा मुंबईमध्ये गेल्यानंतर किंवा मोठ्या शहरात गेल्यानंतर वाटते की हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे. तुमच्या इथले ताईंना मी बघितल्यावर समाधान वाटतं. काय ताईचं नाव? मुस्कान म्हणून एक तुमच्या इथं हे आहे. पण खरोखरच की आम्ही इथं यायला तुमच्या इथं घाबरतो, पण त्या एवढ्या कमी वयात ती तुमचा सात संवाद पेक्षा वाद संवाद असं मला वाटतंय की तुमचा लोकांना राग येतो साहेब. पत्रकारी बोलल्यानंतर माझा एक वाढदिवस आता मी करायचं का नाही तो एक विषय राहिला की आजचा वाढदिवस आहे, परंतु मी एक नॉर्मल रित्या करायचं ठरवलंय की आपण वाढदिवसाला ज्याला हाऊस आहे, जे खाता पिता त्यांनाच खायला घालतो. पण माझा आता वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने मी म्हणजे नियोजनबद्ध करणार की त्याची सुरुवात अशी करायची आहे मला. पहिला आपल्याला जन्म झाल्यानंतर ज्या आया वगैरे आपली मॉलिश करतात त्यांना आपण तुटपुंजी पैसे देतो, त्यांचा सत्कार. दुसरी म्हणजे अंगणवाडी मध्ये क वर्गाची जे सेविका असतात की ते सगळा साफसफाई करतात, त्यांचा सत्कार. तिसरी गोष्ट म्हणजे आता शिक्षकांना पगार वगैरे बऱ्यापैकी असतो चांगला, परंतु जे गॅसधारक आहेत की आपल्या बिचारे खांद्यावर आणतात 10 रुपये 5 रुपये, त्यांना पण काही देताना काही नाराज होतात. कोविडमध्ये मी त्यांची परिस्थिती बघितली तेव्हा माझ्या मनात आहे, पण करतोय मी पण कोविडमध्ये अडकलो होतो. नल यंत्रणा की पाणी पुरवठा ते कोविडमध्ये पूर्ण सेवा देत होते. त्यांना अतिरिक्त वेगळा पैसा कुठूनच मिळत नाही. एक पत्रकार बंधू म्हणून तुम्ही, एक सरकारी वकील म्हणून की त्यांच्यावर सुद्धा खरं खोटं बोलायचं कसं, पटवायचं कसं. एक म्हणजे हॉस्पिटल म्हणजे आता MBBS डॉक्टर खाजगी आणि सरकारी, दुःख वाटायचं. म्हणजे आता माझ्या नात्यातले आहेत म्हणून सोडा, पण MBBS मोठ्या घरातली माणसं होतात किंवा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तोच माणूस होतो ताई. आणि त्यांना कोण पण येऊन शिवीगाळ करतो थोड्या चुकीवरून. काय कधी यंत्रणेचा दोष असतो, कधी त्यांचा दोष. बरोबर आहे. पण यांना कुठंतरी मान सन्मान मिळाला पाहिजे. कबड्डी खेळणाऱ्यांचे पंच कमिटीचे लोक की सहज शिव्या देऊन मोकले होतात. कुठंतरी आपल्याला प्रो कबड्डी वगैरे बघतो तिथं शिस्त कशी. क्रिकेटवाले आणि लग्नामध्ये मला एकाने हे पण सुचवलं, अरे हरिओम मी कल्पना मांडली की पॉकेट लिहितात
तो पण एक चांगला भाव आहे, विश्वासाचा भाव आहे. हो, धवलारण गाणी घेते ढवलारी ही म्हणजे आपली आगरी संस्कृती, कोळी संस्कृती जपणारी लोक आहेत. गोविंद्यामध्ये जे आमच्याकडे गोविंद्यात गाणी 2-4 लोक घेतात, घेतात आमच्याकडे. त्याची एक कॅसेट बनवायची की कुठून तरी आपला कसा होलीची संस्कृतीचा गाणी, ठेवा राहिला पाहिजे. अशा लोकांचा तुम्हाला मी घेऊन सत्कार, कारण तुमचा मी गरजा रायगडचा कार्यक्रम बघतो की तळागाळातली ज्यांनी चांगली चांगली कामं केली त्यांचा तुम्ही सत्कार करता. माझी पण एक पुढची हे आहे, असं आहे की वेळ काढून व्यवस्थित आणि मेल्यानंतर जे स्मशानभूमीत लोक स्मशानभूमी. कामं करतात ह्या लोकांना घेऊन आपण एक त्यांचा सत्कार चांगला करूया. आणि नगरपालिकेत, ग्रामपंचायत जे सफाई कामगार असतात, स्वच्छता अभियान, स्वच्छता, नवीन झाडू, नवीन शर्ट, नवीन फेटा घालून फोटो काढत, याला स्वच्छता अभियान नाही म्हणत. स्वच्छता अभियान म्हणजे स्वच्छता करणाऱ्यांचा पहिला मान सन्मान करूया, तरच आपण पुढं स्वच्छ गाव, सुंदर गाव. मी त्यावेळेला डोलवीमध्ये नाव टाकलेलं आहे, स्वच्छ गाव. अद्याप माझी ती पाठी आहे. पण खऱ्या अर्थाने अशा प्रकारे याच्यात राहतील 4-6 लोक, पण ही टीम घेऊन जर आपण स्वच्छ भारत अभियानमध्ये जर राबवून घेतलं तर मला नाही वाटतं आपले दुबई व्हायला जास्त वेळ लागेल भारताचे. मित्रांनो, ही संकल्पना हरिओम शेठची ऐकली. वाढदिवस करतात, पार्ट्या करतात, काय 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 उद्योग असतात, नाच गाणं करतात, बैला पुढे पण नाचवतात. हे वाढदिवसाची आता सगळी ट्रेंड आलाय. परंतु जे आता शेठने जे सांगितलं की ह्या लोकांचा सत्कार झाला पाहिजे, हा एक खूप म्हणजे आत्ताचा समाज कुठे जायला पाहिजे ह्याचं कारण का, ह्यांच्या घरातला असलेलं जो ठेवण आहे, हबप, ही जी ठेवण आहे, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो वेगवेगळे संप्रदाय असतील पण त्यांची ठेवण खूप मजबूत असतो, त्यामुळे संस्कारावर ही ठेवण ठरलेली असते. तर मला म्हणायचं आहे शेठ, असंच तुमची प्रगती हो, अशीच संकल्पना नवीन नवीन येवोत आणि आम्हाला पुन्हा नव्याने सभापती म्हणून तुम्हाला बोलवायचा योग येवोत. धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो आणि लोकांनी त्यातला चांगलं तेच घ्यावं, हीच मी लोकांसमोर एक आव्हान करतो. या माध्यमातून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.